नरेश शिंदे युवा नेते नांदगाव विभाग यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। मी किरण पिंपळे आपल्याला विनंती करतो पण नरेश भाईंचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। रवींद्र थळे आपल्याला विनंती आहे। यानंतर नांदगाव विभाग युवा नेते मान्य श्री नंदू पालांडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे। मी बाला भोईर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे यथोचित स्वागत करायचं। त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत नांदगावचे विद्यमान सदस्य मान्य श्री सुमितजी मांढरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी निखिलजी कोंडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत करायचं। सुमितजी मांढरे यांचे स्वागत करतील मान्य श्री निखिलजी कोंडे। राऊंड नंबर 2 चा चालू सामना जय हनुमान रासळ अक्कादेवी पांढरपूर हा सामना झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना गावदेवी पाटणसई विरुद्ध मजरे जांभूपाडा विरुद्ध गावदेवी पाटणसई। दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। वर्धानी राबगाव संघाचा प्रतिनिधी शिवशंभू पाटणेश्वर स्टेजकडे यायचं आहे। आपल्याकरिता वेळ लावला गेला मित्रांनो, उपस्थित झाला नाहीत संघ स्पर्धेमधून बाद केला जाईल। 2 मिनिटाचा वेळ सुरू करा। शिवशंभू पाटणेश्वर कोणत्याही संघासाठी या ठिकाणी वेळेच्या बाबतीत सबब ऐकून घेतली जाणार नाहीये। उद्या ठाणे येथे सुधागड तालुक्याचे सामने आहेत, त्यामुळे संपूर्ण आयोजन कमिटीला त्या ठिकाणी जायला लागणार आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा। धन्यवाद। पाटणेश्वर संघ आलेला आहे, पंच देखील उपस्थित आहेत, आपले देखील धन्यवाद। कमिटी सदस्य संघांच्या पाठीमागे लाईनमन आहेत का याची खात्री करून घ्या। कमिटी सदस्य तसेच सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय उमेशजी म्हस्के, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आदरणीय उमेशजी म्हस्के, सामना संपल्यानंतर आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे। ज्या ज्या संघांना मैदान क्रमांक 1 आणि 2 करिता पुकार दिले गेलेत आपण तयारीत राहा।
जय हनुमान रासळ संघासाठी खुशखबर आहे. आता जी पकड केली राहुल भोईर यांना नितीन पेंटर पॅनामॅट्रिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यावर त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. वर्धा आणि राबगाव त्वरित प्रतिनिधी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. कमिटी सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष जरा माईककडे संपर्क साधायचा आहे. दादू गोळे, नंदू कुडापणे, नंदू दादा कुडापणे. चला ग्राउंड नंबर 1 चालू करून घ्यायचा सामना. पंच ग्राउंड नंबर 2 वरील चालू असलेला सामना जय हनुमान रासल विरुद्ध अकादेवी पांडापूर. हा सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना आहे गावदेवी पाटणसे मजरे जाऊ पडा. तुम्हाला हा दुसरा पुकार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध भैरवनाथ वावे हा ग्राउंड नंबर 1 वरती चालू असलेला सामना. या सामन्यानंतर पुढील होणारा सामना आहे रणधुरंधर पाली, रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. गावदेवी मुंडाणी विरुद्ध रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली. दोन्ही संघांना हा पहिला पुकार. आपण याची नोंद घ्यायची आहे. मी सर्व संघांना विनंती करतो, जिल्ह्यातील उर्वरित काही संघ आहेत, आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद घ्यायची आहे. आम्ही वेटिंगवाल्या संघांना संधी द्यायची सुरुवात करत आहोत. अध्यक्ष दादू गोळे माईककडे संपर्क साधायचा आहे. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही त्यांना बसण्यासाठी रेलिंग आहे बाहेर, त्यांना तिथे व्यवस्था करा. ग्राउंडमध्ये गर्दी करू नका.
जे संघ आले असतील व त्यांनी अद्याप आपण आल्याची नोंद नसेल केली तर त्वरित त्यांनी स्टेजकडे यायचं व आपली आल्याची नोंद करायची आहे. शिवसंग्राम क्रीडा मंडळ बल्लाळेश्वर नगर पाली, मी शिवसंग्राम क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण ग्राउंडकडे लक्ष द्यायचं आहे. लाईनमन व गुणलेखक म्हणून आपण कार्यरत राहायचं आहे. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे, ग्राउंडवरती 4 संघ, त्यांचे प्रशिक्षक व राखीव खेळाडू या व्यतिरिक्त कोणीही प्रेक्षक ग्राउंडवर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्व सदस्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. खाली बसून घ्या राखीव खेळाडू, आपण खाली बसून घ्या. चालू असलेला सामना ग्राउंड नंबर 2 वरती जय हनुमान रासळ विरुद्ध आदरणीय सीतारामजी भोईर, आपल्याला विनंती आहे आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण, आपल्याला विनंती आहे आपण वैभव खाडे याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नितीन पेंटर यांच्याकडून. धन्यवाद. ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार झालेले आहेत आपण कृपया लक्ष द्या. पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण, आपल्याला विनंती आहे कुठे असाल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.
सिद्धरामजी भोईर यांचं पण हार्दिक स्वागत. पाटीमामा पाटीकाका यांचं पण हार्दिक स्वागत. आणि दादू गोले कुठे असतील त्यांनी आणि पांडुरंगजी गायकवाड नांदगाव विभाग यांचं मराठा स्वागत समाज खजिनदार आदरणीय नंदूजी सीतारामजी कुडपणे भोईर हे करतील. आणि आमचे सर शरदजी चव्हाण यांचं स्वागत मंगेशभाई पालांडे करतील. भाई या या मंगेशभाई या वरती या. शरद चव्हाण सरांचं स्वागत करतील मंगेशभाई पालांडे कार्य अध्यक्ष मंडळाचे. निखिलजी कोंडे 2 मिनिटं थांबा. युवा नेते अमित बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आमचे प्रमुख पाहुणे सीताराम भोईर यांचे स्वागत निखिलजी कोंडे करतील. सीताराम भोईर यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. राजाभाई काटकर आणि रवींद्र थळे यांनी व्यासपीठाकडे यायचं. आणि आमचे फाटे काका यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. कबड्डीपट्टू फाटे काका यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. हे पहा प्रेक्षकांमध्ये नागशेत गावचे युवा नेते मान्य श्री अमित बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. अमितजी बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. सह्याद्री सुधागडचा एक प्रतिनिधी व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य श्री शिवाजी फाटे काका यांचे स्वागत करताना निखिल कोंडे. सह्याद्री सुधागड. सह्याद्री सुधागड मंगेश हिरवे नरेश हिरवे आपण व्यासपीठाकडे यायचंय. सह्याद्री सुधागड. रणझुंजार कणे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. रणझुंजार कणे. गोमाशी संघ कोणी एक प्रतिनिधी यायचंय आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. समजाय माता गोमाशी. राजाभाई काटकर यांचे स्वागत मनोज शिंदे करतील.
युवा नेते अमितजी बेलोसे यांचं स्वागत निखिलभाई कोंडे करतील. निखिलभाई कोंडे अमितजी बेलोसे यांचे स्वागत करतील. ग्राउंड नंबर 2 वरील चालू असलेला सामना जयनुमान रासल विरुद्ध अक्कादेवी पांडापूर हा सामना संपल्यानंतर त्वरित चालू होणारा सामना गावदेवी पाटणसई विरुद्ध मजरे जाऊपाडा. दोन्ही संघांना हा शेवटचा पुकार. गावदेवी पाटणसई विरुद्ध मजरे जाऊपाडा दोन्ही संघांना शेवटचा पुकार.